उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये घेतलेल्या सभेला रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिलं। कितीही सभा घेतल्या तरी योगेश कदमच जिंकून येणार असा ठाम विश्वास रामदास कदमांनी व्यक्त केला। तसंच जर आज बाळासाहेब असते तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत येऊन तुम्ही मुख्यमंत्री झालाच नसता असं म्हणत देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं। केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होता। उद्धवजी, जर का तुम्ही मी केशव भोसलेंचा ड्रायव्हर होता हे जर का तुम्ही सिद्ध करून दिलं तर तुमच्या घरी मी भांडी घासेन, नाहीतर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला याल। आपण कुणाचं ऐकतोय, काय बोलतोय? अरे मी वाघाचा का जगलोय, कोणाचं ड्रायव्हर म्हणून कधी नोकरी केलेली नाही। तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत, आम्हाला काय म्हणायचं नाही। शिवसेना प्रमुख आमचं दैवत आहे, आपण त्यांचे चिरंजीव आहात। पण उद्धवजी, एक गोष्ट मला आपण सांगा, शिवसेना प्रमुख जिवंत असते तर सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? याचं उत्तर पहिल्यांदा तुम्हाला द्यायला लागेल। पण मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या तुमच्या वडिलांच्या विचाराची बेईमानी तुम्ही केली, गद्दार तुम्ही आहात। संघर्ष आम्ही केलाय, केसेस आम्ही घेतल्यात, जेल आम्ही भोगलाय। तुम्ही काय केलं? काल तुम्ही एक शब्द बोलून गेलात, मिंद्यांचं मी जीभ हसवून टाकीन। तुमच्यात कुवत आहे काय ती जीभ हसवायची? रामदास कदम हे केशवराव भोसले यांच्या गाडीवर ड्रायव्हर होते। त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप हास्यास्पद आहेत अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी केली आहे। रामदास कदम आज सांगत आहे की मी केशवराव भोसलेचा ड्रायव्हर होतो, हे सिद्ध करावं। अखंड तालुक्याला माहिती आहे, अखंड आमच्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे। रामदास कदम हा 1985 साली केशवराव भोसलेंची गाडी घेऊन, त्याचा मी ड्रायव्हर आहे म्हणून सांगत होतो। आम्ही त्याच्याबरोबर सोबत होतो 1985ला। नंदू कदमच्या गाडीवरती दारू विकायला बोरिवलीला काजू पडायला होता। आम्ही सांगितलं पाहिजे? काय ओळख होती तुझी? तू दारूचे फुगे नव्हते विकत तिथं त्या सगळ्या कांदिवली बोरिवलीच्या परिसराला लोकांना सांगायचं। स्वतःच्या गावातल्या गाड्या आल्या, स्वतःच्या गावात त्याचे बॅनर लावायला गेला तर कोण? स्वतःच्या रामदास कदमाच्या गावात बॅनर लागले, स्वतःच्या गावातले त्याचे स्वतःचा भाऊ सदानंद कदम हा विरोधात त्याच्या हॉटेलच्या व्यवसायात त्याच्यामध्ये विरोधात त्याला गेला। परंतु आता स्वतः दुसरा भाऊ पण शिवाजी कदम पण होते, त्यांची मिसेस त्याच्यामध्ये होती। स्वतःच्या घरातली माणसं, सख्खे भाव रामदास कदम ज्यामध्ये त्या मिरवणुकीत पण सामील झाले होते, उद्धव ठाकरे साहेबांच्या मिरवणुकीत। आणि उद्धव साहेबांच्या स्टेजवरती सभेमध्ये रामदास कदमाच्या घरातली सगळी कुटुंबातली लोक होती। काय ओळखत नाही वाटतं? भावाची विसर पडला वाटतं। 50 खोके काय 100 खोके आले तरी माझ्या खुर्ची समोर ते मला ठेंगणे वाटणार। पक्षासोबत बेईमानी करणे माझ्या रक्तात नाही असं वक्तव्य परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलं। नांदेडमध्ये आयोजित शिवगर्जना कार्यक्रमात ते बोलत होते। खासदार संजय जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली। 50 खोके काय 100 खोके जरी आले तरी हे माझ्या ह्या उंची समोर ते मला खूप ठेंगणे वाटतात। ज्या दिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, ज्या दिवशी आम्ही पक्षाची बेईमानी करू, त्या दिवशी आमच्या रक्तात दोष असं गृहीत करा, हे आपल्याला अभिमानाने सांगतो। आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली।